लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही चाट रेसिपी म्हणजे पाणीपुरी। अगदी चटणी कसं करायचं, तिखट पाणी कसं करायचं आहे, रगडा कसा करायचा आहे, सगळी सविस्तर रेसिपी दिली। व्हिडिओ स्किप न करता बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर बघा, सुरुवातीला आपल्याला तिखट पाणी करून घ्यायचं आहे। साधारण अंदाजे 1 ते 1.25 लिटर हे तिखट पाणी होणार आहे, त्याचा मी अंदाज देते। बघा, कोथिंबीर अगदी घट्ट मुठीत बसेल इतकी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीरीच्या साधारण अर्ध्याला थोडासा कमी असा पुदिना घेतला आहे। 1 इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अगदी थोडंसं चिंचेचं बुटूक घेतलेलं आहे। तर आता मिरचीचं प्रमाण तुमच्या तिखटानुसार करा, अगदी 1 किंवा 2ही टाकू शकता। हे बऱ्यापैकी झणझणीत पाणी झालेलं होतं। तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे, सैंदा नमक टाकायचं आहे चवीला, साधारण 1 चमचाभर, आणि लिंबाचा रस टाकला, अर्ध्या लिंबाचा रस वापरलेला आहे मी याच्यामध्ये। आता आपल्याला हे मिश्रण बघा बारीक करून घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचे। तर पाणी मिक्स करताना आपण साधारण थंड पाणी मिक्स करायचे किंवा आईस क्यूब असतील तर आईस क्यूब टाकायच्या, जेणेकरून हे पाणी बराच वेळ काळपट होत नाही। तर आता बघा, मी सैंदा नमक परत टाकले, त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकला आहे आणि धना जिऱ्याची पूड टाकलेली आहे। अगदी चिली फ्लेक्स थोडेसे होते म्हणून नावाला टाकले। पाण्याचं प्रमाण चव घेऊन बघून कमी जास्त करायचे आणि मसालेही। आता मी सुरुवातीचे मसाले टाकल्यावर तितकं मला झणझणीतपणा वाटला नाही, म्हणून फक्त चाट मसाला वगैरे परत थोडासा ॲड केला आहे। आणि ह्या स्टेजला आपण हे पाणी टेस्ट करून बघून बाकीचे मसाले जे आहेत ते टाकून द्यायचे। तर मी परत थोडंसं धना जिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि चिली फ्लेक्स जी होती ती टाकून घेतली। तर आता हे जे आहे मी टाकले चमच्याभर हा चिंचगुळाचा कोळ आहे। जी चिंचगुळाची चटणी केलेली मी चाट रेसिपी बाई वायकर्स किचन, तुम्ही सर्च करू शकता चाटची चटणी। ती चटणी जी मी बनवलेली फ्रीझरमध्ये ठेवते स्टोअर करून, ती चटणी मी साधारण 1 चमचाभर याच्यामध्ये टाकलेली आहे। हे सगळे तिखट पदार्थ वापरलेले असतात, बॅलन्स यावा म्हणून त्यासाठी आपल्याला ही गोड चटणी थोडीशी टाकणं गरजेचं असतं। तर आता आपलं तिखट पाणी तयार झालेलं आहे, आपल्याला रगड्यासाठीची तयारी करायची आहे। तर रगडा मी 2 ते 3 वेळा ज्यावेळेस मी घरी पाणीपुरी केलेली त्यावेळेस मी सफेद वाटाण्याचा केलेला आहे। तर ह्यावेळेस मी वेगळा रगडा ट्राय केला आहे। तर बघा, बटाटे घेतले होते साधारण 5, अर्धा किलोला थोडेसे कमी बटाटे होते, आणि थोडेसे चणे, साधारण 1 वाटीभर भिजवलेले चणे होते हे। ते चणे मी उकडून घेतले मीठ टाकून आणि चणे त्याच्यामध्ये मिक्स केलेत। आता याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त काही टाकायचं नाही, लाल तिखट टाकायचे जे कमी तिखटाचं असेल असं, चाट मसाला वापरला आहे, कांदा मीठ टाकून घ्यायचे, कोथिंबीर आणि अगदी थोडासा असा लिंबाचा रस टाकायचा आहे, आणि चाट आपलं जे आहे रगडा तो मिक्स करून घ्यायचा आहे। तर आता आपलं ऑलरेडी तिखट पाणी बऱ्यापैकी झणझणीत झाले, त्यानुसार मला जो हा रगडा आहे आता मी जो वापरणार आहे बटाट्याचा चाट, ते मी जास्त काही तिखट केलेले नाही आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही याच्यामध्ये तिखट कमी जास्त असं करू शकता। बघा, अशा पद्धतीने सगळे एकत्र आपल्याला मिक्स करून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला पाणीपुरी तयार करताना जास्त वेळ जात नाही। तर आता पुऱ्या मी घरी अगदी बनवल्या नव्हत्या, त्या पॅकेट बाजारामध्ये मार्केटमध्ये असे मिळतात आता, त्या आपण तळून घ्यायच्या। साधारण जेव्हा आपल्याला करायच्यात ना त्याच वेळेस ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या, जेणेकरून सादळल्या जात नाही। पाहू शकता, तेल तापल्यानंतर मी सुरुवातीला 1च टाकली। कशा पद्धतीने ही पुरी तळली जाते हे लक्षात आल्यानंतर पुढच्या आपल्याला पुऱ्या टाकायच्या, जेणेकरून खूप काळ्याही झाल्या नाही पाहिजे, जळल्या नाही पाहिजे आणि फास्टमध्ये फुगल्या पाहिजे। काही क्षणातच पुरी अगदी बॉलसारखी अशी फुगून आली होती। अजिबात तिचा खाताना घशाला खवखव वगैरे झाली नाही, व्यवस्थित अशा पुऱ्या झाल्या होत्या। कमी वेळात आपण ही रेसिपी झटपट करू शकतो, त्यासाठी अशा पद्धतीची पाकिटं नक्की वापरू शकता, जेणेकरून त्याच्यामध्ये आपला खूप जास्त वेळ जात नाही। आणि मुलांना कधी करायचं असेल तर चाटच्या ज्या चटण्या आहेत त्या आपण करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये, आणि अशा पद्धतीने पुरी तळली व बटाट्याचं चाट केलं तर अगदी सहज आणि खूप जास्त वेळ न जाता आपली ही पाणीपुरीची रेसिपी होऊ शकते।
धण्या जिऱ्याचं जे तिखट पाणी असतं ते पचनास अगदी उपयुक्त आहे. त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तरी अशा पद्धतीची पाणीपुरी आपण घरी करून जी मुलांनाही भरपेट देऊ शकतो आणि आपणही खाऊ शकतो, अशा पद्धतीची नक्कीच रेसिपी ट्राय करू शकता तुम्ही. तर बघा, साधारण मी अर्ध्याच पुऱ्या त्यातल्या तळल्यात, खूप जास्त तळलेल्या नाही आहेत. आणि आता हे जे पाणी आहे ना, हे पाण्याचं प्रमाण साधारण आपल्याला 50-60 पुऱ्यांना पुरेल इतकं बरोबर असं झालेलं आहे. खूप जास्त तिखट नसेल तर पाण्याचा वापर जास्त होतो, पण तिखट असेल तर इतकं पाणी आपल्याला लागत नाही. तर बघा, मी सर्व्हिंग डिशमध्ये काढून घेतलेले तिखट पाणी आपलं काढून घेतलं बाउलमध्ये एका. जी मी चिंच गुळाची चटणी केलेली आहे, चॅनेलवर मी अपलोड केलेली त्याची रेसिपी. शेव घेतलेली आहे आणि पुऱ्या आपण आत्ता ज्या बनवलेल्या आहेत, त्या व्यवस्थित त्याचा पॅसेज जो वरचा असतो तो पातळ पापुद्रा असतो, तो आपल्याला लक्षात येतो. त्या बाजूने व्यवस्थित पुरी फोडून घ्यायची बोटाने मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि बटाटा चण्याचं जे चाट आहे, ते चाट त्याच्यामध्ये सगळं भरून घेतलं आहे. चिंचगुळाची चटणी टाकून घेतली आहे. चिंचगुळाची चटणी मी आधीच केलेली आहे, साधारण 2 ते 2.5 महिन्यापूर्वी. पाहू शकता अजिबात खराब झालेली नाही आहे. रेसिपी चॅनेलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही चाट चटणी बाय वायकर्स किचन सर्च करू शकता. तुम्हाला रेसिपी नक्की मिळेल त्याची. तर बघा, अशा पद्धतीने मी आता पुऱ्या भरून घेतल्यात आणि तुम्हाला आता तिखट पाणी मी भरून ठेवलेलं नाही आहे, कारण सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या मग पाणी बाहेर निघलं जाईल म्हणून. तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ही तिखट पाणी हिरवंगार असं पाणी झालं, अगदी टेस्टी असं झालेलं आहे फुल. तर अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या भरून ठेवायच्या आणि सगळ्यांना घरी एकत्र बसून तिखट पाणी भरून त्यांना पुरी सर्व करायला द्यायची आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीची पाणीपुरीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खूप छान अशा झाल्या होत्या. थँक यू.